छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव. देशमुख हत्येप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी पदापासून दूर राहण्याचा ठराव. धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रारीवर आज परळीच्या न्यायालयामध्ये सुनावणी. करुणा मुंडे यांनी दाखल केली होती ऑनलाईन तक्रार. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप. 2 वर्षांच्या शिक्षेला माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयामध्ये आव्हान देणार. कोकाटेंना दिलासा मिळणार की आमदारकी जाणार याकडे लक्ष. खोटी कागदपत्र देऊन शासनाच्या सदनिका लाटण्याप्रकरणी कोकाटे दोषी. माणिकराव कोकाटेंसंदर्भात कोर्टाची अधिकृत प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत नोटिफिकेशन काढून योग्य निर्णय घेतला जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाडांचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना तातडीने विधानसभेतनं निष्कासित करण्याची पत्राद्वारे मागणी. सुप्रीम कोर्टामध्ये महापालिका निवडणुका संदर्भात उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून रखडल्या आहेत मनपा जिल्हा परिषद निवडणुका. महापालिकातील प्रभाग रचनेच्या मुद्द्यावर सरकारचा युक्तिवाद. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज गणेश नाईकांचा जनता दरबार. सकाळी 11 वाजता ठाण्याच्या महाजनवाडी सभागृहात जनता दरबाराचं आयोजन. बॅनरच्या माध्यमातून भाजपचं जोरदार शक्तीप्रदर्शन. नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीकडनं निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक. मुलाला नोकरी राहतो असं सांगून 9 लाखांचा गंडा. सचिन चिखलेकरवरती फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल. नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती तातडीची बैठक. रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक. मालेगाव जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये निलंबित नायब तहसीलदारासह 2 महसूल कर्मचारी 6 आरोपी. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये एकूण 26 आरोपी, 11 जण अटकेत तर एकाचा जामीन मंजूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कुंभमेळ्यात सहभागी होणार. संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत स्नान करणार. सकाळी 11 वाजता प्रयागराजला पोहोचण्याची शक्यता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात रात्रभर जल्लोष. पोवई नाका इथे कार्यकर्ते उदयनराजेंच्या भेटीला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. यावेळी रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित. हलक्यात मशालीला घ्यायचं नाही की आणखी कोणाला. हलक्यात घेऊ नकाच्या शिंदेंच्या विधानावर अजितदादांचा खोचक सवाल. हलक्यात घेऊ नका असं अजितदादा म्हणाले, पण ते 2.5 वर्षांपूर्वीचं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिश्किल उत्तर. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी नरेंद्राचार्य महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधासाठी आज आंदोलन. वडेट्टीवार यांनी महाराजांची माफी मागावी, अन्यथा यापेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल. आंदोलनकर्त्यांचा इशारा. माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका. खुर्चीत बसून संपेन. रामराजेंचा अप्रत्यक्ष इशारा नक्की कोणाला? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात मढी कनिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी. ग्रामसभेचा ठराव मंजूर. व्यापारी परंपरा पाळत नाहीत, ग्रामस्थांचा आरोप. ठरावाचा निषेध नोंदवून सदर ग्रामपंचायतीवरती कारवाई करण्यात यावी, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जाईल. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती जमा व्हावं अशा आशयाचे मेसेज हे समाज माध्यमात व्हायरल. पुण्यामध्ये आज बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद. या परिषदेत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, संचालक आणि सचिव सहभागी होणार. भाजी आणि फळं विक्रेत्यांसाठी लातूर महापालिकेचा आठवडी बाजाराचा उपक्रम. बाजाराला प्रोत्साहन देत पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवडी बाजाराला भेट. भाजीपाला सुद्धा खरेदी केला. भंडारा जिल्ह्यामध्ये बावनथडी नदीचं पात्र वाळू माफियांनी पोखरून काढलं. वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्याची वाहतूक होत असल्यामुळे पात्र कोरडं ठाक. परिणामी अनेक गावांसमोर जलसंकट उद्भवलं. महाराष्ट्राचं नवीन वाळू धोरण आज जाहीर होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर 26 फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल.
हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून पूल निर्मिती, पुलाचा मराठवाड्याचा विदर्भातील वाहतुकीला मोठा फायदा होणार. बुलढाण्यात आढळला पहिला जीबीएसचा रुग्ण. जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा गावातील 8.5 वर्षाच्या मुलाला जीबीएसची लागण. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. नशिल्या औषधाचे या कंपन्यांमध्ये उत्पादन घेतलं जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे कारवाई. तुळजापुरात ड्रग पुरवठा करणाऱ्या महिलेला मुंबईत अटक. मोठं रॅकेट उघडण्याची शक्यता. ड्रग प्रकरणातील 5 पैकी 4 आरोपी अटकेत. आरोपींना 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 16 गोवंशांची सुटका. मोहाडीत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ट्रकसह 30,84,000चा मुद्देमाल जप्त केला. मुंबईच्या कोस्टल रोडवरती अपघातात टॅक्सीचं मोठं नुकसान. गोंदियामध्ये धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन महिला पडली. मात्र आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानाने महिलेचे प्राण वाचले. रेल्वे स्थानकावरील घटना सीसीटीव्हीत कैद. यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातनं हातातील बेड्यांसह चोरटा पसार. चोरटा 7 वर्षांपासून होता फरार. नुकतीच एलसीबी पथकाने अटक केली होती. उन्हाचे चटके जाणवत असतानाच हवामान विभागाकडून राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाचा इशारा. वातावरणातील बदलांमुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज. कडक उन्हामुळे मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर. बाष्पीभवन गळतीमुळे तलावातील पाणी आटलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा 7,47,436 दशलक्ष लिटरवर. नंदुरबारच्या केलापाणी गावात गाढवाच्या मदतीने आणलं जातं 200 फूट खोल दरीतून पाणी. गाढवासोबत जाऊन आदिवासी बांधवांना करावी लागते 5 किलोमीटर पायपीट. गावाला रस्ता मंजूर असून तयार न झाल्यामुळे गावकऱ्यांवरती संकट. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. केळी बागायतीला मोठा फटका. तब्बल 45,000हून अधिक केळी जमीनदोस्त. नागपूरच्या होले दाम्पत्याने घराच्या टेरेसवरती सुरू केली केसराची शेती. एरोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवलं केसर. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये भर वस्तीत अस्वलाचं दर्शन. शिक्षक कॉलनीमध्ये भटकंती करणारी अस्वलं मोबाईलमध्ये कैद. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरातील खडकपूर्णा नदीत सापडले रांजण खळगे. हजारो वर्षांच्या निर्मिती प्रक्रियेतून रांजण खळगे तयार. इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या 62% विद्यार्थ्यांना वाटते उच्चारांची चिंता. परीक्षेच्या निकालावरती नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता. पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालामध्ये माहिती समोर. आयआयटी बॉम्बे जुलैपासून नवीन अभ्यासक्रम सुरू करणार. अप्लाइड जिओफिजिक्समधील 4 वर्षाचा बीएससी प्रोग्राम आणि हवामानामधील एमटेक प्रोग्रामचाही समावेश. धाराशिवमध्ये फटाक्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी सुरक्षेसाठी एनडीआरएफचं विशेष प्रशिक्षण. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध अधिकारी तसंच फटाका कारखान्यांच्या मालकांची उपस्थिती. शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाची पॅरिसमध्ये शिष्टमंडळ भेट. यावेळी युनेस्कोतील भारताचे राजदूत विशाल शर्मा आणि महाराष्ट्राचे अधिकारी होते उपस्थित. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा. दुबईच्या मैदानात टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय. भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचं तिकीट पक्क. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने वन डे सामन्यात ओलांडला 14,000 धावांचा टप्पा. आंतरराष्ट्रीय सामन्यांमधलं 51वं शतक साजरं केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.